आता बातमी एका अपघाताची। मुंबईतील भांडूप रेल्वे स्थानक परिसरात बेस्ट बसनं प्रवाशांना चिरडलंय। रात्रीची वेळ असल्यानं रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांची मोठी गर्दी होती। त्याचवेळी ही दुर्घटना घडली आहे। घटनास्थळी पोलीस आणि रुग्णवाहिका दाखल झालेल्या आहेत। मोठी बातमी आहे, मुंबईतल्या भांडूप रेल्वे स्थानक परिसरात बेस्टनं प्रवाशांना चिरडलंय। रात्रीची वेळ असल्यानं रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांची मोठी वर्दळ होती। फेरीवाले देखील तिथे होते आणि त्याचवेळी बेस्टच्या बसने काही स्थानिकांना चिरडलंय। याबद्दल आणखी माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी अमोल पेडणेकर आपल्या सोबत आहेत। अमोल, नेमकं काय घडलं तिथे? नक्कीच हा जो अपघात झालेला अत्यंत भीषण असा अपघात आहे। भांडूप रेल्वे स्थानक परिसरामध्ये प्रवाशांची नेहमीच संध्याकाळच्या वेळेला गर्दी असते। या ठिकाणी बसच्या रांगेत काही प्रवासी उभे होते। त्याच वेळेला एक बस आहे ती टर्न मारत होती। त्यावेळेला अचानक चालकाचं नियंत्रण सुटलं आणि ही बेस्ट बस आहे ती थेट प्रवाशांच्या रांगेत घुसली, ज्यामुळे आतापर्यंत जी माहिती मिळते 12 प्रवासी आहेत ते गंभीर जखमी झालेले आहेत। त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे। घटनास्थळी पोलीस आणि रुग्णवाहिका मोठ्या प्रमाणात पोहोचलेल्या आहेत। या बेस्ट बसचा जो मुद्दा आहे तो गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चर्चेत आलेला होता, कारण की या ठिकाणच्या बेस्ट बस आहेत त्या कालमर्यादा संपल्यामुळे बदलण्यात आल्या होत्या आणि त्या जागी नवीन बेस्ट बस आहेत त्या या ठिकाणी आणण्यात आल्या होत्या। आणि या बेस्ट बसमध्ये काही दिवसांपूर्वी आग लागण्याची देखील एका बसमध्ये घटना समोर आली होती। त्यामुळे बेस्ट प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत होतं, परंतु आता मात्र एका बेस्ट बस चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे ही मोठी दुर्घटना भांडूप स्टेशन परिसरात घडल्यामुळे आता प्रवासी संतप्त झालेले आहेत। आणि या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी भांडूपचं वातावरण आता तापण्याचं चिन्ह दिसून येत आहे। ठीक आहे, यामध्ये किती जण जखमी झालेले आहेत? कुठली जीवितहानी झाली का याबद्दल काय माहिती? सध्या तरी जी प्राथमिक माहिती समोर येते त्या माहितीनुसार 10 ते 12 प्रवासी आहेत ते बेस्ट खाली चिरडले गेल्याची माहिती मिळते। या सर्वांना आहे ती नजीकच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलेला आहे। स्टेशन परिसरात मोठी गर्दी झालेली आहे प्रवाशांची। नेमका आता या संपूर्ण प्रकरणाकडे प्रशासन कशा पद्धतीने पाहते हे आता बघणं गरजेचं असणार आहे। ठीक आहे अमोल, धन्यवाद या माहितीसाठी।